आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतून एक मोठी बातमी आहे। अंधेरी पश्चिममध्ये बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक बसलेली आहे। जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळलेल्या आहेत। 12 ते 13 रिक्षांचा यामध्ये समावेश आहे। 2 ते 3 जण यामध्ये जखमी झाल्याचंही समजतंय। बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा बस चालकानं केला आहे। जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळलेल्या आहेत। एका बसच्या धडकेत हा सगळा प्रकार घडलाय। काही जण जखमी झालेले आहेत। अंधेरी पश्चिममध्ये बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक बसली आहे। ऋतिक गणकवर आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत। ऋतिक, दृश्यांमध्ये जवळपास 14 रिक्षांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय। 13 ते 14 गाड्यांचं नुकसान झाल्याचं दिसतंय। काही जण जखमी सुद्धा आहे। काय स्वरूप आहे त्यांच्या जे दुखापत झालेली आहे त्या संदर्भातलं, आणि दुसरं म्हणजे काय नेमकी कारण आहे? चालकाचा दावा असा आहे की ब्रेक फेल झालेले आहे। काय नेमकं प्रथमदर्शनी दिसतंय? नक्कीच आपण बघतोय की मुंबईमध्ये वारंवार बस बेस्टचे अपघात होत आहेत। त्यातलाच हा एक अपघात आहे। सध्या तरी घटनास्थळावर अशी माहिती मिळते की जवळपास 2 ते 3 जण जखमी आहेत। मात्र त्यांची जी प्रकृती आहे ती सध्या स्थिर आहे। त्यांना शेजारीच असलेलं जे कपूर रुग्णालय आहे, त्या कुपर रुग्णालय आहे, त्या ठिकाणी त्यांना रवाना करण्यात आलेला आहे। मात्र आपण बघितलं तर बेस्ट चालकाचा हा दावा आहे, भरधाव वेगामध्ये ही बस सुरू होती आणि बसचा जो आहे ब्रेक फेल झाला, त्याच्यामुळं एका वाहनाला धडक दिली। त्याच्या पाठोपाठ हा अपघात झाल्यानंतर पाठीमागे असलेल्या जवळपास 14 गाड्या ज्या आहेत त्या एकमेकांवरती आदळल्या। याच्यामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात रिक्षा ज्या होत्या त्या आहेत या अपघातामध्ये। त्या सर्व रिक्षा आपण बघू शकतो व्हिज्युअल्सच्या द्वारे। त्यांना मोठी आपण बघितलं तर त्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र सध्या तरी अशी माहिती येत आहे की आतापर्यंत 3 ते 4 जण या प्रकरणामध्ये जखमी झालेले आहेत। या अपघातामध्ये त्यांना कुपर रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आले आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे। धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्स बद्दल। दुखापतीचं स्वरूप तितकं गंभीर नाही आहे। रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि प्रकृती सुद्धा स्थिर असल्याचं समजते। मात्र हा सगळा प्रकार ब्रेक फेल झाल्यानं झाल्याचं चालकाचं म्हणणं आहे।